नमस्कार. आज मी तुम्हाला एका राजकन्याची गोष्ट सांगते. एक राजा राणी होते. त्यांना एक मुलगी होती. खूप सुंदर 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 होती. राणीची मुलगी राजकन्या म्हणजे सुंदर म्हणजे किती असणार. गोरी पान होती, नाकी सुंदर होती. तर अशी तिची खूप काळजी घ्यायची. तिला फुलासारखं अक्षरशः ते जपायचे त्याचे आई बाबा. इतके म्हणजे तिच्याबरोबर 4 दासी असायच्या. तर आपल्याला म्हणजे राजकन्याचे हे कसं असतं ते 4 दासी असणार तिच्याबरोबर खेळायला बागडायला. तिला कुठेही नेताना हात धरून नेणं, सांभाळून नेणं, तिच्या जेवणाची उत्तम व्यवस्था वगैरे असं सगळं करणारे ते मातापिता होते. एकदा ती झोपली होती ना, तर तिच्या बिछाण्यावर ना फुलांच्या पाकळ्या अंथरायचे. नको तिला गरम होईल, पाकळ्यांचा कसा गारवा तिला लागेल आणि मग ती चांगली राहील असं तिची आई म्हणायची. ठीक आहे, कधीतरी ह्या फुलाच्या पाकळ्या, कधी त्या फुलाच्या पाकळ्या, कधी गुलाबाच्या पाकळ्या, सगळे काटे बाजूला काढून वगैरे. एकदा त्यांनी प्राजक्ताची फुलं घातली तिच्या बिछाण्यावर, कळलं. आणि ती झोपायला इतकं सुंदर दिसत होतं, एवढा सुंदर वास येत होता. ती प्राजक्ताच्या फुलांचा वास आणि ती अशी बिछाण्यावर तिचा गालिचा केला होता. इतकं सुंदर दिसतही होतं आणि क्लायमेट मस्त झाले होते. राजकन्या गेली झोपायला. बघते तर ही फुलं कुठची. तिने तिच्या आईला हाक मारला, ही का फुलं घातली आज मला. म्हणजे गई वास बघ कसं आहे, हा वास जो येतो ह्या फुलांचाच वास आहे बाळा. नाही मला ही फुलं नको. अगं तू झोपून तर बघ, छान आहे ती फुलं, वास पण किती छान येतो आहे. बरं, आईवडिलांनी दोघांनी बराच वेळ तिला समजायला. ती तयार झाली झोपायला. आई पण तुम्ही जा आता मी झोपते. बरं, ते जातात आणि मग त्याच्यावर झोपते तिला ना झोप लागत नाही. कारण तिच्या मनाविरुद्ध घडलेलं असतं ना काहीतरी, की हे कुठचं म्हणजे तिला ते माहीत पण नसेल ह्या फुलं चांगली आहेत वगैरे. पण असं तिने एखादी गोष्ट सांगितली आणि ती ऐकली नाही का, मग ते सगळं चुकीचं झालं. ती अशी झोपते तर ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवर ह्या कुशीवर असं तिचं चाललेलं असतं. आणि मग काय होतं माहिती आहे का, तिला असं उगीचच मनात हे येतं की ही फुलं घातली आहेत ना, हीच मला टोचत आहेत माझ्या अंगाला. ती आईला बोलवते, दासीला सांगते मग आईला बोलव माझ्या. आई येते तिची, काय झालं बाळा, मला ही फुलं टोचत आहेत. आई मी अगं कसं शक्य आहे, प्राजक्त आहेत ती, मला ही फुलं टोचत आहेत, मला नाही झोपायचं. ती मोठमोठ्याने रडायला लागते. तिचे बाबा येतात म्हणजे राजा येतो. अगं काय झालं बाळा, नाही मला हे बिचाऱ्याला झोपायचं नाही आहे वगैरे. आणि मग त्याची राणी म्हणते नाही तिला जरा धडा शिकवला पाहिजे. ती म्हणेल तसं का प्रत्येक वेळेला करायचं, महाराज तुम्ही गप्प बसा, थांबा बघूया काय होतं ते. ती म्हणते बाळा, हे ते ओरडत नाही तिला, पण समजावून सांगते बाळा, ही प्राजक्ताची फुलं आहेत ना, कृष्णाची आवडती फुलं आहेत, कृष्णालाही खूप आवडतात. मग असू देत ना, म्हणून मला आवडावं असं काही नाही आहे ना. ती म्हणते बरं मग आता काय करूया, नाही फुलं उचलून टाकते. म्हणजे मी माझ्या हाताने उचलणार नाही, हा प्राजक्ता हे दैवी फुलं आहेत, त्यांना मी काही कुठच्याही प्रकारचे त्रास देणार नाही. तुला हवे तो उचल, मी का उचलू. बरं मग ठीक आहे. राणी निघून जाते. ही थोडा वेळ अशी तशी बघते इथे तिथे आणि ना निघून जाते रागाने. ती म्हणजे इथे आता पण मी नाही राहणार आता इथे, मग माझ्या आईने माझं ऐकलं नाही ना, मला नाही राहायचं इथे असं म्हणते. आणि हळूहळू सगळ्या सेविका सांगतात, दास्या सांगतात, नको राणीसाहेब नको, राजपुत्री साहेब नको, असं नका करू तुम्ही, नका तर आम्हाला काढून टाकतील. ते तुमचं तुम्ही बघा, मला माहीत नाही, मी इथे राहणार नाही. आणि मग ती निघून जाते. निघून ते राजवाड्याच्या बाहेर पडते. चालते पहाटेची वेळ असते ना, काळोख असतो. चालते ते सरळ जाते. तर राज्य संपतं. आता काय करायचं. म्हणले आता मी बाहेर आलेलीच आहे ना, तर आता मी बाहेरच राहणार. तर बाहेर जाते आणि नंतर उजेड होतो, सूर्यास्त. म्हणजे ती किती चालली असेल बघा. ज्या मुलीला एक पाऊलसुद्धा टाकायची सवय नाही, अशी मुलगी काळोख असताना रात्री 2-2:30च्या दरम्यानची उठली. ती सूर्योदयापर्यंत चालत होती. म्हणजे याचा अर्थ काय, किती चालली असणार, किती दमली असणार ती, हा आपण विचार करू शकतो. पण तिला राग होता ना डोक्यात.
ती नाही झालं. तरी पण ती चालत राहिली आणि मग तिला अशी झाडं झुडपं वगैरे दिसली. तिला जरा बरं वाटलं. जरा आत जाऊया. तर आत गेल्यावर थोडा खडकाळ रस्ता लागला, माती दगड वगैरे असं सगळं लागलं. पण दोन्ही बाजूला खूप झाडं होती, अशी म्हणजे त्या रस्त्यावर त्यांनी सावली केलेली, इतकी झाडं होती. तर ती चालत राहिली आणि मग एका मोठ्या झाडाखाली एक दगड होता, पण ती बसू शकेल एवढी त्या दगडावरती जागा होती. ती गेली आणि बसली, झाडाला टेकली आणि अशी जरा 2 मिनटं, कारण दमली पण होती ना खूप, अशी 2 मिनटं टेकून बसली जरा शांतपणे. तिला पाणी हवं होतं, कळलं. तर तोपर्यंत सूर्योदय झाला ना, तोपर्यंत गावातली मुलं सगळी आली, धनगराची मुलं ती सगळी बाहेर आली आणि खेळता, इकडून धावता, हे फळ काढ, ते काढ, ही फुलं तोड, जी त्यांची मस्ती चालू झाली. आणि त्याच्याने तिला जाग आली. ती चिडते, काय मुलं आहेत, कळत नाही का मी झोपले वगैरे, असं तिला वाटतं. पण मुलं दांडगट मुलं आणि मुली होत्या, त्यांच्यापुढे हिला काय चालणार. गप्प बसली ती आणि बघत राहिली ते काय करतायत बघूया. ते फळं काढताय, हे काढते का, खातायत मस्तपैकी. बऱ्याच वेळा तास 1.5 तासाने एका मुलीचं लक्ष गेलं राजकन्येकडे. ती म्हणते, हो ताई, तुम्ही राजकन्या आहात का. थोडी हो 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 का, तुम्ही काही खाणार का, तुम्हाला तहान लागली का, पाणी हवं आहे का. इतकं प्रेमळपणाने विचारते की तिचा राग होता, तिला नको म्हणावंसं वाटत होतं, पण ही इतकी प्रेमळपणाने बोलते. ती म्हणाली, हो गं, मला तहान तर लागलीच आहे, दिलंच तर बरं होईल. ती धावत जाते, एक करवंटी काढते शोधून कुठेतरी अशी. त्या करवंटीमध्ये असं पाणी गोळा करते, धुते स्वच्छ, तेवढं मात्र करते, धुते आणि ते असं घेऊन तिला देते. ती म्हणजे, हे काय ह्याच्यात, नाही नको 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 मला पाणी. ती म्हणाली, अहो ताईसाहेब, बघा, घेऊन बघा तुम्ही, हे पाणी कसं लागतं बघा, गोड आहे हो, अमृतापेक्षा गोड आहे. ती नको नको करते, मला दुसरं कशात तरी. बरं, मी हे धुवून परत ह्याच्यातच आणते, चालेल. बरं, ती स्वच्छ घासून धुते आणि परत आणते. तिला ते पण नको असतं, पण तरी तहान पण खूप लागली होती, पितेत पाणी. बरं वाटलं गं बाळा, मुली, मला खूप बरं वाटलं. तर म्हणाले, अजून आणू का, नाही बास झालं. आणि मग नंतर, तुम्ही करा तुमचं काम, इथे बसलेली आहे शांतपणे. मग त्याच्यानंतर ही मुलं परत त्यांचा द्वाडपणा चालू होतं, झाडावर चढ, इथे चढ, तिथे चढ, कुठून हे बघ कैरी आली, पडू टाकू का, हे टाकू का, ते एकमेकांना हे करतायत, ते उचल असं असं पुसतात, खातायत. ती म्हणते, कशी ही मुलं आहेत जंगली, नुसती जंगलीच होती ती, पण तिला असं वाटतं काही जंगली आहेत, नुसती कसं वरनं पडलेलं फळ खाते, मातीत पडलेलं वगैरे, असं तिच्या मनात विचार चालूच होते. मग त्याच्यानंतर त्यांनी बरीच अशी फळं साठवली, कारण त्यांना माहिती होतं ही मुलगी राजकन्या आहे आणि ती खूप दमली आहे, राजवाडा सोडून चुकली आहे किंवा काहीतरी झालेलं आहे तिचं, आणि ती इथे आलेली आहे. तिला तर हे शिशी करते ती, तर आपण काय करूया, जाऊ देत, बघूया जरा. मग ते असे एक काढतात, एवढी चांगली फळं अशी तिच्या बाजूला तिकडे थोडी दूर अंतरावर ठेवतात, कळलं. आणि मग तिचं हे चाललेलंच यांना ऑब्झर्व करणं. तर असं मग ते खेळतात, पकडापकडी खेळतात, ह्याला पकड, त्याला पकड, ह्याला धाव, असं खूप मजा धमाल चाललेली असते. हिला आतून कुठेतरी वाटत, किती मजा करतायत हे, किती हसतायत ना, मस्त ना, असं ती मनातल्या मनात म्हणते बरं का. पण तरी तिला जायला डायरिंग नव्हतंच, त्याच्यामध्ये नको. आणि मग नंतर ती मुलं खूप खेळतात आणि एक मुलगा पडतो आणि ढोपरा लागतं आणि रक्त व्हायला लागतं त्या ढोपऱ्यातून. तसं सगळी मुलं जमली, हे ह्या झाडाचं पान काढ, ह्या झाडात सगळे असे काढले, कोणी शिशी चुरगळली, त्याच्यावर असं पिळलं, एक फडका तिथला ते घाणेरडा घेतलं, असं पुसलं, ते चांगलं असं व्यवस्थित पुसलं. एकाने अशी पानं काढली, ती अशी एकाच दगडाने अशी ठेचली, त्याचा रस त्या जखमेवर टाकला आणि तोच पाला असा अलगद त्याच्यावर एक फडका बांधला आणि पाणी दिलं त्या करवंटीतूनच. आणि मग तो मुलगाच म्हणाला, चला खेळूया, डावर दट नाही टाकायचा. अरे नाही बिरे नाही, चला खेळायचं आपण. आणि तो खेळायला लागतो, खेळतो. नंतर थोड्याने अजून एक मुलगी पडते, पण तिला खर्चटतो नुसतं, म्हणजे रक्तबिक्त नाही. म्हणजे आई गो, मुली नाजूक ना शेवटी, आई गो, लागलं करायला लागलं. तोच मुलगा आला, थांब रडू नकोस, हापाला करतो का, असं हातानेच केला.
मुलं असली तरी ते अंगात धनगर ना, जबरदस्त ताकद असणार. आणि ती असं घेतलं आणि तिचं ते ह्याला असं 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 चोळलं. कसं वाटते? गारगार वाटते. हो ना, मग चल आता खेळायला. झालं, ती पण गेली खेळायला. राजकन्या म्हणते यांना एवढं लागलं आहे, पायाला मुलाचं एवढं लागलं आहे, कशाचं कसं काहीच नाही त्यांना, कमाल आहे. आणि मग ती थोडीशी नर्वस होते. नर्वस म्हणजे थोडंसं तिला येतं प्रश्न, आणि मला एवढं सगळं चांगलं असून मी तरीसुद्धा राजवाड्यातून बाहेर पडले. यांना काहीच सुखं नाही आहेत, कसलीच सुखं नाही. ते आपलं काहीतरी येतात, खात आहेत, करत आहेत, परत खेळत आहेत, परत खात आहेत, ह्यातलेच करवटीने जाऊन त्या झऱ्याखालचं पाणी पित आहेत. मला एवढी सगळी सुखं असतानासुद्धा मी किती नाटकं केली, मी किती कशी वागले माझ्या आईवडिलांची. तर मग तिने काही मुलांना असं बोलवलं, इकडे यानं, तुमचे आईवडील काय करतात? काम करत आहेत. काय करतात काम? प्रत्येकजण आपापलं, कोण झाडं तोडून मोळ्या बांधते, कोण हे जावळ्यांची झाडू करते, कोण काय करते, कोण काय करते. मग तुम्ही जेवता कसं? आता रात्री घरी गेल्यावर डायरेक्ट आमचे आई बाबा घरी येतील ना, ते करतील. आता कुठे जेवणार? ते इतक्या वेळ आहे का त्यांना? वेळ आहे का जेवण करायला? हे खाल्लं ना आता आम्ही, एवढी फळं, बस झालं आमचं, झालं मस्त. तू खाणार आहेस का? तर ती अशी विचार करते. अगं विचार नको करूस, खा ही फळ, बरं वाटेल व तुला. धुवून आणून देऊ का? तर मग तिच्या मनात येतो, कशाला मी धुवून खाऊ? ह्या मुलांनी खाल्ली की न धुता, त्यांना कुठे काय झालं, उलट जास्त उत्तेजित आहेत ते. ती म्हणे नाही नाही, आणा इकडे आणा. फळं खातं मस्तपैकी. हां, तिला बरं वाटतं. सगळ्यांना सांगते, आता मी येऊ का तुमच्यावर खेळायला? नको नको राणी, तुम्हाला लागेल, तुम्हाला खर्चटेल, मग तुम्हाला दुखणार, तुम्हाला सहन नाही होणार. अरे तुम्ही केलं ना सहन, मग मी का नाही करणार सहन? नाही, मी पण येणार. बरं. तरी तो एक त्यातल्या जरा मोठा मुलगा होता. तो म्हणाला, हिचा हात धरून हिला हे करा, सावकाश करा, तिला पडू देऊ नका तर वगैरे, अशी तिची काळजी घेतो. ती म्हणे, तू असं का सांगितलं? मी पडू देत ना, तुम्ही पडताना 10 वेळा आणि उठून उभं राहताना, मी का नाही पडावं? नाही नाही, मला पण पडू देत गं, बघू देत मला पडल्यावर काय होतं. आणि मग ती अशी त्यांच्यावर गोल फेरे खेळून खेळते, खो खो खेळतात, लंगडी खेळतात, पकडापकडी, सगळं काही काही खेळतात. आणि त्याच्यात तिला असं वाटतं, मी अजून कशी नाही पडले, म्हणजे तिला त्याचं पण असं हे वाटलं, पडल्यावर काय वाटतं. आणि तिला आणि नाही पडले म्हणून, तर ती अशी जोरात धावते. तिचं धावणं बिचारतं, किती नाजूक राणी ती. धावली झाली आणि दपकन पडले असं थोडंसं हाताला इथे आणि पायाला थोडं खरचटलं. ते मी पडले करून खुशीने नाचायला लागले. ते मुलं आले, काय झालं? तू खुश काय एवढी? मी पडले नाही हो, मला लागले, मला लावा ना ते पानाचं काहीतरी. मुलगा आणि ते मुली सगळे विचार करायला लागतात. बरं ठीक आहे, लावतो. त्याने ते घेतले पानं, असं हा काय मस्त बरं वाटलं, वा वा वा, हे दादा खरंच मला खूप बरं वाटलं. तर तो म्हणाल, चल आता तुला आम्ही घरीच होतो, कुठे जाणार तू? ती म्हणाल, नाही नाही, मी नाही घरी जाणार, मी तुमच्याचबरोबर राहणार आहे. त्याने, अगं तू कशी आमच्याबरोबर राहशील? आम्ही कुठेतरी झोपतो, कुठून तरी बसतो, काहीतरी खातो, तू कशी आमच्याबरोबर राहणार? नाही नाही, मला तुमच्याच बरोबर राहायचं आहे. तर तोपर्यंत तिचे सगळे दरबारातले सगळे शोधायला येतात सेवक. आणि ते हे बघा आपल्या राजकन्या, हे बघा राजकन्या करून येतात तिला. ते म्हणे, नाही मला नाही जायचं, मला नाही जायचं. मग ते सगळे सेवक होते ना, ते म्हणाले, तुम्ही पण चला तिच्याबरोबर. हां, आता मला चालेल, हे माझ्यावर आले तर मला चालेल, मला आवडेल, मग तुम्ही सगळेजण चला. तर ते म्हणजे, अरे तुम्हाला तुमच्या आईबाबांना काही गरज नाही, ते बघते नाही येत नाही, ते म्हणजे गेले असेल कुठेतरी, ते काय आमची काळजी नाही करणार. बरं. आणि हेही तिला आवडतं की बघितलं ना, मी जरा दिसली नाही, लगेच माझ्या आईबाबा मला शोधायला पाठवली माणसं. हे आईबाबा म्हणजे असं नाही आहे, त्यांना काळजी नाही असं नाही, पण त्यांनी त्यांच्यावर सोपवलेलं आहे, मुलांवर सगळं सोपवलं आहे, त्यांचा मुलांवर विश्वास आहे. ही गोष्ट तिला खूप आवडू लागली. मग ती ह्या मुलांना घेऊन आपल्या दरबारात गेली आणि सगळ्या मुलांना स्वच्छ सांगितलं, मस्त आंघोळी करा. त्यामुळे आंघोळी नको. तरी ती म्हणाली, नाही नाही, आता आंघोळ, मी तुमचं ऐकलं की नाही, मग आता तुम्ही माझं ऐक. सगळ्यांना आंघोळ वगैरे घालायला सांगते, छान कपडे देते आणि मग महाराजांना सांगते, महाराज ही मुलं आहेत ना, त्यांनी मला माझ्या डोक्यातला एक हे होता विचार, घाणेरडा विचार, तो काढून टाकलेला आहे आणि म्हणून मला ह्यांचं जन्मभर ऋणी राहावं लागेल. तर मी काय करू? राजा विचार, म्हणजे नक्की काय केलं? म्हणजे बाबा, ह्या प्राजक्ताचे ह्याच्यावरनं मी राग केला आणि निघून गेले, ते मला जंगल लागलं.
आणि मला असं वाटलं मी एवढं सांगते, माझ्या बाबांनी ऐकलं का नाही, आईने ऐकलं का नाही, प्राजक्ताच्या फुलांवर का झोपवलं. मी म्हणत होते ना चांगली छान गुलाबाच्या पाकळ्या घे वगैरे, त्यांनी का नाही ऐकलं माझं. आम्हाला राग आला मनात. पण मी गेले आणि ह्यांचे सगळे प्रकार बघून मला असं वाटलं, बापरे, माझे आईबाबा कितीतरी माझी काळजी घेतात आणि तरी पण मी नाराज काय, असं होता कामा नये. माझे बाबा खूप काळजी घेतात, मला त्यांच्याच आईबाबांबरोबरच राहिलं पाहिजे. ते करतील तेच योग्य आहे, ते योग्यच असणार हे मला पटतं आहे. आणि म्हणून मी तुमची माफी मागते दोघांची, आणि आता मी इथेच राहणार. पण हो, माझ्यावरही माझे सवंगडी राहतील बरं का. हो, खुशाल. आपण त्यांना आपले तुझे सेवक बनवूया. ओके, ठीक आहे ना. मग आता तू खुश आहेस ना, राहशील ना. हो, राहते. मी अगदी आनंदाने राहते बाबा इथे. आणि फक्त एक आहे, मी काही ना काही काम करत राहणार, अशी नुसती बसून नाही राहणार. हो, चालेल बाळा, काही करतो, पण तू आमच्यासोबत राहा. बरं. आणि मग ती त्यांच्याबरोबर राहायला लागली. म्हणजे मुलांना कसं असतं, आपल्याला सगळं आवडीचं आईबाबा देतात. आपण म्हणजे अगदी म्हणतो वा वा वा, मला हेच पाहिजे, मला ते पाहिजे. पण ज्यांना मिळत नाही ती मुलं पण तेवढ्याच आनंदात असतात, हे लक्षात ठेवा. कळलं. म्हणजे त्यांना जर मिळालं तर किती आनंद, असं काही नाही. त्यांना काहीच मिळत नाही आहे तरी पण ते आनंदात आहेत. कळलं. आपण असंच राहिलं, मिळालं वा वा, वेल अँड गुड, नाही मिळालं तरी वेल अँड गुड. कळलं. आपण पण अशीच आपली प्रवृत्ती ठेवली पाहिजे. ओके, बाय.